नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत स्तनांच्या कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आलेत डॉक्टर स्वप्नील कपोते आणि डॉक्टर विकास कोठावदे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर स्वप्नील आणि डॉक्टर विकास, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. डॉक्टर स्वप्नील कपोते यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलमधील कॅन्सर केअर सेंटरमध्ये ते ऑन्को सर्जन म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर विकास कोठावदे हे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असून तेही कॅन्सर केअर सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत आहेत. खरं तर जागतिक स्तरावर प्रत्येक वर्षी साधारणतः 4 लाख मृत्यू हे स्तनांच्या कर्करोगानं होतात. स्त्रियांमध्ये कर्करोगानं होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्तनांचं कॅन्सर हे नंबर 1चं कारण ठरलंय. आणि ह्या एकूणच विषयाबद्दल मला दोन्ही डॉक्टरांकडून अधिक माहिती जाणून घ्यायची, तेव्हा ताबडतोब चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि खरं तर आजचा विषय खूपच महत्वाचा आहे आजच्या दृष्टिकोनातून. डॉक्टर विकास, मला पहिला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, ब्रेस्ट कॅन्सर कोणाला होऊ शकतो? कारण की लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत आणि ते आता तुम्ही दूर करा. आणि नेमकं कारण काय असू शकतं? प्रथम मी सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की ब्रेस्ट कॅन्सर जो एक हार्मोनल कॅन्सर आहे, ज्याच्यात शरीरात जो इस्ट्रोजन नावाचा तो की त्याच्यामुळे स्तनांच्या पेशींवरती परिणाम होऊन त्याच्यात अनियमित त्या पेशींची वाढ होते आणि त्यामुळे स्तनांचा कर्करोग होतो. त्यामुळे तो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये दिसण्यात येतो. पण ह्या हार्मोनचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असल्यामुळे स्त्रियांमध्ये त्याचं जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतो. 1% पुरुषांमध्ये तर 90% स्त्रियांमध्ये तो प्रमाण दिसून येतो. तर त्याची कारणं त्याच प्रकारची आहेत. जसं वाढतं वय हा एक महत्वाचं कारण आहे. जेवढं तुमचं इस्ट्रोजनचं एक्सपोजर होतं तेवढं जास्त कारण. त्याच्यानंतर अल्पवयात मासिक पाळी येणं, पाळी वयाच्या 50 नंतरही येत राहणं, मुलबाळ न होणं किंवा प्रथम अपत्य वयाच्या 35 नंतर होणं, अंगावरील दूध मुलाला न पाजणं किंवा अनुवंशिकता जी 25% स्तनांच्या कर्करोग स्त्रियांमध्ये दिसून येते की जर तुमच्या आईला मावशीला जर कोणाला असेल तर तुम्हाला बाकीच्या स्त्रियांपेक्षा तर 2 ते 3 पट अधिक होण्याची संभावना असते. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पहिले ब्रेस्टच्या स्नायूंमध्ये काही गाठ असेल आणि त्याच्यात आम्ही ज्याला अर्टिफिशियल हायपरप्लेशिया वगैरे असे म्हणतो ते जर असेल तर तुम्हाला होण्याचा चान्स असतो. म्हणजे ते गाठ आढळून तर त्याचा योग्य प्रकारे बरोबर त्याचा योग्य प्रकारे तपास करण्यात आला पाहिजे आणि योग्य प्रकारे फॉलोअप झाला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला छातीवरती कोणत्याही कॅन्सरसाठी क्षकिरणाचा उपचार झाला असेल तर ते देखील एक कारण आहे. आणि आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं कारण आहे जो स्थूलपणा, ज्याच्यामुळे फॅट ओबेसिटी वाढते आणि त्या फॅटमध्ये इस्ट्रोजन तिथे तयार होतो आणि त्यामुळे देखील आजकाल ओबेसिटी हे एक महत्वाचं कारण, जसं डेव्हलप कंट्रीजमध्ये आपण म्हणतोय की दॅट इज ऑल्सो द मेन रिझन ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे ही कारणं असू शकतात ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागची. मात्र आता ही कारणं झाली, मात्र डॉक्टर स्वप्नील, जर लक्षणं बघायला गेलो आपण तर कुठल्या प्रकारची लक्षणं ह्या रोगामध्ये दिसतात? सगळ्यात कॉमन जे लक्षण आहे ते आहे ब्रेस्टमध्ये गाठ असणे. स्त्रीला आंघोळ करताना किंवा कपडे बदलताना बरेच वेळा अशी एखादी गाठ लागते, ज्याच्यानंतर त्यांना डाऊट येतो की याच्यामध्ये कॅन्सर तर नाही का. बरोबर. त्याचबरोबर निप्पलमधनं पाणी येणे, निप्पलमधनं रक्त येणे, निप्पल आतमध्ये ओढलं जाणं, त्याला आपण निप्पल रिट्रॅक्शन असं म्हणतो, तर तेही एक सिम्पटम आहे. त्याचबरोबर ब्रेस्टच्या स्किनवरती काही परिणाम होणे, त्याचा संत्र्याच्या सालीसारखं अपिअरन्स होणे, म्हणजे त्याला प्यूडी ऑरेंज जे म्हणतात, आणि काखेत गाठ असणे, ॲक्झिलरी लिम्फ नोड्स. ब्रेस्ट कॅन्सर जर पसरलेला असेल तर हाडांमध्ये पसरला तर कमरेत दुखणे, पाठीत दुखणे, पोटामध्ये लिव्हरमध्ये पसरला असतो तर कावीळ होणे, ब्रेनमध्ये पसरला असेल तर फिट येणे, डोके दुखणे, हे सगळे कॉमन सिम्पटम्स ब्रेस्ट कॅन्सरमध्ये असतात. ही लक्षणे आपण कॉमनली बघत असतो. नक्कीच नक्कीच. ही लक्षणं दिसायला लागली तर नक्कीच लगेच ताबडतोब जाऊन खरं तर इलाज सुरुवात करायला पाहिजे. मात्र हे इलाज कुठल्या प्रकारचे असतात डॉक्टर विकास? ज्याला आपण ट्रिपल असिस्टमेंट म्हणतो की ज्यात सर्व महत्वाचं आहे आणि जे कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राममध्ये आम्ही नक्कीच सांगत असतो की ज्याला आपण ट्रिपल असिस्टमेंट म्हणतो, त्यामध्ये डॉक्टरांकडून स्तनांची आणि काखेतील गाठीची तपासणी, त्यानंतर तुमचे सुई टाकून त्या गाठीचा तपास करणं, ज्याला आपण FNAC म्हणतो, की त्यावर तुम्ही हिस्टोपॅथॉलॉजिकली तुम्ही जे सांगू शकता FNAC करून, सायटोलॉजिकली तुम्ही कॅन्सरच्या पेशी त्याच्यात बघतात. आणि दुसरं म्हणजे इमेजिंग, ज्याला आम्ही बायलॅटरल मॅमोग्राफी म्हणतो, ज्यात गाठीची कॅरेक्टरिस्टिक, गाठीची साईज आणि त्या लोकली गाठ किती वाढलेली आहे त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती होते आणि आपण एक
सर्टन होऊ शकतो की ही जी गाठ आहे ती कॅन्सरचीच आहे. परंतु स्टेजनुसार आपण त्याला अजून काही इन्व्हेस्टिगेशन पेशंटला करावे लागतात. हे जे 3 इन्व्हेस्टिगेशन सांगितले दे आर मस्ट इन्व्हेस्टिगेशन निदानासाठी. परंतु जर तुमचा स्टेज 3चा कॅन्सर असेल तर त्याचं आपल्या हाडांमध्ये सुद्धा पसरण्याची शक्यता असते. मग त्या पेशंट्सला आम्ही बोन स्कॅन सुद्धा करायला लावतो. कारण त्या पूर्ण ज्या प्रकारे हा एक हार्मोनल ट्रीटमेंट तसा एक सिस्टेमिक आजार आहे, पूर्ण शरीरात तो पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा पेशंट ट्रीटमेंटसाठी येतो तेव्हा त्याची पूर्ण तपासणी, त्याच्या पोटाची सोनोग्राफी आणि बोन स्कॅन करणं आवश्यक आहे. आणि बाकी ज्या ट्रीटमेंटसाठी पेशंट जाणार आहे त्यानुसार आवश्यक त्या टेस्ट ते ट्रीटिंग डॉक्टर्स करू शकतात. म्हणजे आवश्यक त्या टेस्ट करणं फार महत्वाचं आहे. आताच आपण बघितलं की खरं तर आता ज्या स्त्रियांमध्ये खरं तर कर्करोग जेव्हा जाणवतो तेव्हा पहिलं कारण असतं की ते ब्रेस्ट कॅन्सर झालाय त्याच्यामुळे तो कर्करोग झालेला असतो. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हे नंबर 1 कारण आहे असं आपण आताच डिस्कस केलं. मात्र मला एक सांगा की आता अर्थातच एवढे आधुनिक उपचार ह्याच्यामध्ये आलेले आहेत, तर मग ह्याच्यामध्ये कुठल्या सर्जरीज वगैरे असतात का? सर्जरी मेनली तर 2 टाईपच्या असतात. एक असतं मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी, म्हणजे स्तन आपण पूर्ण काढून टाकतो, त्याचबरोबर काखेतल्या गाठी काढतो. हे एक टाईपची सर्जरी जी आधीपासून आपण करत आलोय ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्समध्ये. नवीन जे आता डेव्हलपमेंट आहे ते आहे ब्रेस्ट कन्झर्वेशन ट्रीटमेंट. याच्यामध्ये आपण असं करतो की जी कॅन्सरची गाठ आहे फक्त तेवढीच गाठ काढतो, पूर्ण स्तन न काढता. त्याचबरोबर काखेतल्या गाठी दुसऱ्या कट घेऊन आपण ती काढतो. आणि दोन्ही जे ट्रीटमेंट आहेत ते कॅन्सरच्या हिशोबाने त्यांचे एफिशियन्सी सेम आहे. म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट दोघांमध्ये इक्वल आहे असं रिसर्च दाखवतं. फरक फक्त एवढा आहे की जर आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन ट्रीटमेंट केली तर ऑपरेशन नंतर रेडिएशन घेणं अनिवार्य होऊन जातं, कंपल्सरी होऊन जातं. वेरॅज आपण जर मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी केली तरीही रेडिएशन घ्यायची गरज पडू शकते, पण ती सर्व पेशंटना नाही पडत. ज्या पेशंटचे पर्टिक्युलर फीचर्स त्या पॅथॉलॉजी रिपोर्टमध्ये आले, म्हणजे समजा लिम्फ नोड्स जास्त इन्व्हॉल्ड आहे किंवा गाठ फार मोठी आहे तरच रेडिएशन घ्यायची गरज पडते. तर या 2 ट्रीटमेंट सर्जिकल ट्रीटमेंट ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सध्या अवेलेबल आहेत. म्हणजे 2 सर्जिकल ट्रीटमेंट्स तर आहेत, मात्र ह्याचे कुठले दुष्परिणाम वगैरे आहेत का? ओके. कॉमनली जे ऑपरेशन नंतरचे दुष्परिणाम आहेत ते तर सर्वच ऑपरेशनमध्ये सारखेच असतात. म्हणजे ऑपरेशन केलेल्या जागेवर दुखणे किंवा इन्फेक्शन होणे टाक्यांमध्ये. त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड जे साईड इफेक्ट आहेत ते म्हणजे तो भाग जो आपण जिथे ऑपरेशन केलाय तो बधीर होणे, हातातला आतला भाग बधीर होणे, हे थोडेसे कॉमन साईड इफेक्ट आहेत. त्याचबरोबर एक साईड इफेक्ट आहे लिम्फेडिमा. लिम्फेडिमा म्हणजे हाताला सूज येणे ज्या साईडला आपण ऑपरेशन केलंय. कारण ज्या साईडला आपण ऑपरेशन केलंय तिथल्या काखेतल्या गाठी आपण काढल्या आहेत, त्यामुळे हातामधलं जे पाणी आणि रक्त असतं त्याचा पुरवठा थोडासा इंटरप्ट होतो, त्यामुळे हाताला सूज येत असते. तर हे जे साईड इफेक्ट आहे लिम्फेडिमा त्याची ट्रीटमेंट म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे एक्सरसाइजेस असतात जे आम्ही पेशंट्सना शिकवतो, त्याच्यामुळे ती सूज कमी होते. त्याचबरोबर प्रेशर गार्मेंट्स म्हणून एक इलॅस्टिक गार्मेंट्स असतात ते घातल्यामुळेही ती सूज कमी होते. जर हे सगळं करूनही सूज कमी नाही झाली तर त्याच्यासाठी विशिष्ट ऑपरेशन असतात ते साईड इफेक्ट ट्रीट करायसाठी, तेही आपण करू शकतो. म्हणजे हे साईड इफेक्ट्स वरती उपचार झाले थोडक्यात. ओके. तसंच मगाशी तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा असं होतं की ब्रेस्ट काढावं लागतं एखाद्या स्त्रीच्या ह्याच्यामध्ये असेल तर, मग हे थोडक्यात ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन आपण जे म्हणतो ते म्हणजे काय आहे? ओके. ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन पण आपण 2 टाईप्समध्ये हे करू शकतो, डिवाइड करू शकतो. जर पूर्ण ब्रेस्ट काढलं तर आपल्याला होल ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. आता होल ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करायचे पण डिफरंट मेथड्स असतात. तर एक मेथड आहे ज्याला म्हणतात फ्री फ्लॅप. तर पोटाची स्किन आणि फॅट यांचा एक फ्लॅप बनवून तो आपण ब्रेस्टच्या जागेवर ब्रेस्टचा शेप देऊन त्याला लावता येतो, याला म्हणतात फ्री फ्लॅप. त्याशिवाय सिलिकॉन एक्सपॅन्डर्स आणि सिलिकॉन इम्प्लांट तुम्ही ऐकलंच असतं. तर सिलिकॉन एक्सपॅन्डर म्हणजे ब्रेस्टच्या खाली जे मसल्स असतात त्यांच्या खाली आपण ते एक्सपॅन्डर टाकतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याच्यामध्ये आपण सलाईन वरून त्याची साईज वाढवतो. आणि एकदा ती साईज दुसऱ्या ब्रेस्टच्या इक्वल झाली तर तो एक्सपॅन्डर काढून मग आपण तिथे एक सिलिकॉन इम्प्लांट टाकतो आणि त्याच्यामुळे दोन्ही ब्रेस्ट इक्वल साईजचे होतात. जर आपण पूर्ण ब्रेस्ट नाही काढली, फक्त ती गाठ काढली, तरी काही स्त्रियांमध्ये थोडीशी डिफॉर्मिटी, थोडासा कुरूपपणा तिथे येऊ शकतो. तर ते अवॉइड करण्यासाठी आता नवीन एक पद्धती
आहे ऑपरेशनची त्याला म्हणतात ऑन्कोप्लास्टिक सर्जरी. ऑन्कोप्लास्टिक सर्जरीमध्ये आपण असं करतो की गाठ काढल्यानंतर जे उरलेलं ब्रेस्ट आहे त्याला आपण या प्रकारे मॉडिफाय करतो की ते नंतर ऑपरेशन नंतर सारखंच दिसणार जसं काय दुसरं ब्रेस्टची साईज आणि दुसऱ्या ब्रेस्टचा शेप आहे. तर हे एक नवीन डेव्हलपमेंट आहे जे आपण आता सध्या बघत आहोत. म्हणजे तसंच आधुनिक उपचार पद्धती देखील आता हे चालू झालेल्या आहेत. तसंच अर्थात आता ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर केमोथेरपी घेणं फार महत्वाचंच असतं. मग केव्हा ही केमोथेरपी घ्यावी लागते आणि कधीपर्यंत घ्यावी लागते? अच्छा, तर जर आपण मी मागेल की हा एक सिस्टेमिक आजार आहे, त्याचे 4 उपाय असतात बेसिकली इलाजांमध्ये. त्याप्रकारे सर्जरी आहे. सर्जरी आणि रेडिएशन ही एक लोकल ट्रीटमेंट आहे, परंतु जेव्हा शरीरातील ज्या सूक्ष्म पेशी असतात त्यांचा सुद्धा सांभाळ करण्यासाठी किमोथेरपी आणि हार्मोनल थेरपी द्यावी लागते. तर किमोथेरपी ही ज्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं की 2 प्रकारच्या सर्जरीज असतात. एक ब्रेस्ट कन्झर्वेशन, स्तनांचं जतन केलं जातं आणि एक स्तन काढण्यात येतात. तर ज्या स्त्रियांना स्तन ठेवायचंय परंतु ज्यांच्यामध्ये गाठीची साईज 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे किंवा जिथे ब्रेस्ट टिश्यू जास्त लॉस होऊन त्याच्यात कॉस्मॅसिस अफेक्ट होईल, दोन्ही स्तनांमध्ये डिफरन्स जास्त दिसत असेल तर त्यांना किंवा आम्ही ज्याला न्यूएडजंट किमोथेरपी म्हणतो ती त्यांना 3 ते 4 सायकल देऊन त्या गाठीची साईज कमी करण्यात येते आणि मग त्यांना ती ऑपरेशनसाठी नेण्यात येतं. परंतु ज्या स्त्रियांमध्ये ऑलरेडी गाठीची साईज कमी आहे त्यांना डायरेक्टली ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी करून मग किमोथेरपी देता येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांना स्तन काढायचाच आहे तर त्यांच्यामध्ये आपण पहिले सर्जरी करून नंतर किमोथेरपी देऊ शकतो. तर आता एक किमोथेरपी देताना ते किती सायकल द्यायला पाहिजे हे सुद्धा त्या ऑपरेशनच्या गाठीवर डिपेंड आहे. ते युजली जेव्हा स्तन प्रिझर्वेशन म्हणतो तेव्हा ते 3 ते 4 सायकल आधी दिले जातात आणि त्याच्यानंतर ऑपरेशन केलं जातं. परंतु जेव्हा काढल्यानंतर ते टोटल गाठ जी काखेतली गाठ काढली जाते, स्त्रीचं जे हार्मोन रिसेप्टर स्टेटस आहे ज्याला आपण ERPR स्टेटस आम्ही ज्याला म्हणतो ते आणि स्त्रीचं वय आणि गाठीची साईज यानंतर ते कोणती किमो द्यायची आणि किती सायकल द्यायची ठरवलं जातं. तरी टोटल जर तुम्ही कराल तर 6 ते 8 सायकल्स किमो द्याव्या लागतात. परंतु तुमचा सर्व हा रिपोर्ट काखेतील गाठ आणि तुमची स्तनांतली गाठ काढल्यानंतर आणि ओव्हरऑल सांगायचं की रेडिओथेरपी बद्दल ज्या मिसकन्सेप्शन आहेत त्याबद्दल मी थोडं सांगू शकतो. रेडिओथेरपी म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यात काहीतरी जाळण्यात येतं किंवा काही चटके देण्यात येतात किंवा करंट आणि शॉक असे बरेच शब्द जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत असतो तेव्हा लोकांच्या तोंडून येतात. तर तसं ते काही नसून जसं आपण एक छातीचा एक्सरे काढतो तसा एक एक्सरे काढले जातात. दोन्ही ज्या ब्रेस्ट ज्या भागात तुमच्या कॅन्सरच्या पेशी होत्या त्या भागात एक्सरे काढण्यात येतात. फक्त त्याचा डोस थोडा जास्त असतो आणि त्यामुळे ते कॅन्सर पेशी नष्ट होतात. पण त्यात प्रकारे कोणत्याही प्रकारचा शॉक किंवा करंट असं देण्यात येत नाही. तर ते कन्सेप्शन आहे लोकांच्या मनात आणि ती जी भीती आहे ती काढून टाकण्यात येते. आणि ही जी रेडिओथेरपीची जी ट्रीटमेंट आहे ती जी ट्रीटमेंट असते ती सोमवार मंगळवार बुधवार अशी आठवड्यातून 5 दिवस दिली जाते आणि ती टोटल 5 ते 6 आठवडे चालते. आणि त्याचबरोबर जे तुम्ही आता मला विचारलं की किमोथेरपीचे साईड इफेक्ट काय आहेत, तर किमोथेरपी दिल्यानंतर जे इमिजिएट साईड इफेक्ट आपण सगळ्या पेशंटमध्ये बघतो ते त्यांना मळमळ होणे, उलट्या होणे. किमोथेरपी दिल्यानंतर जे इमिजिएट साईड इफेक्ट आपण सगळ्या पेशंटमध्ये बघतो ते त्यांना मळमळ होणे, उलट्या होणे, त्याच्यानंतर केस गळणे, त्यांची जी मासिक पाळी येते ती बंद होऊन जाते ज्याला आपण स्टरलायझेशन असं म्हणतो बऱ्याच वेळा, किंवा मिनोपॉज केमिकली केमोथेरपीमुळे त्यांना मिनोपॉज येऊन जातो. शिवाय पेशंटला हातापायाला मुंग्या येणे, इडिमा ज्याला आपण म्हणतो की सूज, अंगावर सूज येऊ शकते, किंवा ड्रग अलर्जी पण होते बऱ्याच पेशंटला की ज्याच्यामुळे स्किन रॅश वगैरे येऊ शकते. म्हणजे हे थोडक्यात दुष्परिणाम झाले. मग त्याच्यावरती काही उपचार आहेत का असे? ज्या प्रकारे आपण म्हणलं की मळमळ होणे किंवा भूक न लागणे, तोंडाला सूज येणे, याच्यावरती नक्कीच आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जशी बाकी नॉर्मल पेशंट येतो तशीच देण्यात येते. आणि जेव्हा ज्या पेशंटमध्ये पांढऱ्या पेशी कमी होतात त्यांमध्ये इन्फेक्शनचे चान्सेस असतात, त्यांना आपण काही अँटीबायोटिक्स वगैरे देऊ शकतो. परंतु त्या पेशी जर तेवढ्यावर प्रमाणात कमी झाले आणि इन्फेक्शनचे चान्स आपल्याला वाटले तरच. परंतु जे केस गळतात ज्याला पेशंट युजली घाबरतो आणि आपण ज्याला सोशल स्टिग्मा म्हणतो, तर तशा पेशंटमध्ये घाबरायची गरज नाहीये. ते केस जे आहेत ते तुमचे 4 ते 5 महिन्यानंतर परत येणारच आहेत. आणि जी मासिक पाळी जाते ती सुद्धा काही पेशंटमध्ये
5 ते 6 महिन्यात येऊ शकते, परंतु जर पेशंट यंग असेल 30-35 वय तर त्यांची नक्कीच येणारच 4 ते 5 वर्षात. परंतु ज्या पेशंटचं वय 45 ते 50च्या आसपास असेल तर त्यांची येण्याची संभावना कमी असते, कारण की तो मोनोपॉज स्टेज असतो. मोनोपॉज स्टेजला येतो. बरोबर. अजून डॉक्टर स्वप्नील, मला हे विचारायचं की एखाद्या स्त्रीची ब्रेस्ट कॅन्सरची ऑपरेशन वगैरे झालं त्याच्यानंतर फॉलोअप घ्यावा लागतो का, आणि किती वेळा घ्यावा लागतो साधारणतः? फॉलोअप तर फारच जरुरी आहे, कारण ब्रेस्ट कॅन्सर किंवा कोणताही कॅन्सर एक असा आजार आहे जो पुन्हा पुन्हा येऊ शकतो. तर ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटची सगळी ट्रीटमेंट संपल्यावर, म्हणजे ऑपरेशन झालं, किमोथेरपी झालं, रेडिओथेरपी झालं, सगळे संपल्यानंतर आपण 5 वर्ष हॉर्मोनल थेरपी जनरली लागते जर त्यांचं ERPR रिसेप्टर पॉझिटिव्ह असेल. तर या 5 वर्षांमध्ये आपण पहिले 2 वर्ष दर 3 महिन्याला पेशंटला बोलवतो. पेशंटला डॉक्टर तपासतात, त्याचबरोबर त्यांचे एक्सरे, चेस्टचा एक्सरे, सोनोग्राफी, उरलेल्या ब्रेस्टची मॅमोग्राफी, त्याचबरोबर CT स्कॅन चेस्टचा आणि पोटाचा, हे आपण सगळे तपास करतो. आणि पहिले 2 वर्ष दर 3 महिन्याला आपण पेशंटला असं बघत असतो. 2 वर्ष संपल्यानंतर पुढचे 3 वर्ष आपण दर 6 महिन्याला पेशंटला बोलवून हेच तपास सगळे करत राहतो. एवढा स्ट्रिक्ट आणि रिगरस फॉलोअप गरजेचा आहे, कारण ब्रेस्ट कॅन्सर एक असा कॅन्सर आहे जो 5-8 वर्षानंतरही पुन्हा येऊ शकतो. कारण तो दुसरे कॅन्सर जनरली 2 वर्षात वगैरे परत येत असतात, पण ब्रेस्ट कॅन्सर असं नाहीये, तो 5-8 वर्षानंतरही परत येऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष ठेवण्याचं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच, म्हणजे जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. तसं डॉक्टर स्वप्नील यांनी आता सांगितलं की पुन्हा पुन्हा येऊ शकतो असं सांगितलं आहे, 5-6 वर्षांनी का होईना, 8 वर्षांनी का होईना. मग तुम्ही काय सांगाल ह्यावरती की कॅन्सर पुन्हा येण्याची शक्यता असते का, आणि कितपत शक्यता असते ती? त्याप्रमाणे मी सांगितलं मला की हे जर आपण जे आपण ट्रीटमेंट देतो ते जी गाठ काढण्यात आली, काखेतली गाठ काढण्यात आली, पेशंटचं वय यावरती डिपेंड असते. आणि पेशंटनी ही जी आतापर्यंत आपण जी ट्रीटमेंट डिस्कस करतोय ते सर्व ट्रीटमेंट पेशंटनी कशा प्रकारे घेतली आहे, पेशंटची सर्जरी कशी झाली, किमोथेरपी त्यांनी कशी घेतली आहे, त्यांनी बरोबर योग्य ट्रीटमेंट त्यांनी टॉलरेट केली आहे की नाही, रेडिओथेरपी त्याला योग्य प्रमाणात भेटली आहे की नाही, रेडिओथेरपीचं इंडिकेशन होतं आणि त्याने घेतली की नाही घेतली, आणि त्याला किती डोस मिळालाय, त्याच्या गाठीचं प्रमाण किती होतं, गाठीतील गाठ कशी होती, आणि त्याला त्याची ERPR स्टेटस, हार्मोन स्टेटस कसं होतं, आणि त्याला हार्मोन थेरपी दिली गेली आहे की नाही, या सर्व गोष्टींवरती डिपेंड असते. कारण जे पेशंट आणि प्राथमिक निदानाच्या वेळेस त्याची स्टेज काय होती, तो पहिल्या 2ऱ्या स्टेजमध्ये होता की 3ऱ्या स्टेजमध्ये होता, यावर देखील आजार परत येण्याची शक्यता असते. जेव्हा पेशंट पहिल्या किंवा 2ऱ्या स्टेजमध्ये असतो तेव्हा ती शक्यता खूपच कमी असते. जर त्यांनी योग्य ट्रीटमेंट घेतली असेल तर तो 10 ते 15% त्याला आजार परत येण्याची शक्यता असते पहिल्या 5 वर्षात. आणि त्याच्यानंतर जर पेशंट ऑलरेडी 3ऱ्या स्टेजला असेल तर ती 15 ते 20% होऊन जाते. पण ज्याला आपण ERPR स्टेटस ज्यांचं निगेटिव्ह आहे, ज्याला आपण ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आम्ही ज्याला म्हणतो, की ज्याच्यात आजार पसरण्याची आणि परत येण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यात तो चान्स 20 ते 25% होऊ शकतो. तर त्यामुळे ह्या पेशंटचा फॉलोअपही देखील चांगल्या प्रकारे आवश्यक असतो. जे पेशंट ट्रिपल निगेटिव्ह आहेत किंवा जे आपण तरुण वयात ब्रेस्ट कॅन्सर होतो, ज्यांच्यात अनुवंशिकता आहे, तर तशा पेशंटमध्ये आजार पडण्याची शक्यता असते आणि आपण त्याबाबत अधिक सतर्क राहायला पाहिजे. म्हणजे किमोथेरपी आणि रेडिओथेरपी घेणं फार आवश्यक आहे या म्हणजे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये. नक्कीच मला अजून बरंच काही ह्याबद्दल जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं. मात्र पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय स्तनांच्या कर्करोगावरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर विकास, मगाशी तुम्ही केमिओथेरपी बद्दल बोललात, म्हटलं रेडिओथेरपीची आवश्यकता खरं तर कोणाला असते आणि साधारणतः किती वेळा रेडिओथेरपी घ्यावी लागते? रेडिओथेरपी ज्याप्रमाणे आपण स्तन जर जतन केला आहे स्त्रीने, तर त्या सर्व स्त्रियांना रेडिओथेरपीची गरज असतेच. कारण जेव्हा आपण स्तन ठेवतो, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी घेतो, तेव्हाच स्तन काढलेल्या स्त्रीच्या बरोबर त्याचे रिझल्ट मॅच होतात. तेव्हाच त्या स्त्री बरोबर आजार परत येण्याची आणि त्यांचं लाईफ एक्सटेंड होण्याची शक्यता असते. ही कन्सेप्ट जे स्तन ठेवण्याची ही रेडिओथेरपीमुळेच आलेली आहे, की ज्या पेशंटला स्तन ठेवतात त्यांना सर्वांना रेडिओथेरपी आवश्यक आहे. परंतु ज्याप्रकारे डॉक्टर स्वप्नील सांगितलं की स्तन काढून ठेवल्यानंतर जी स्तनांची गाठ काढली त्याच्या निर्णयावरती, त्याच्या हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टवरती ठरवण्यात येते. जेव्हा गाठीची साईज 5 सेंटीमीटरपेक्षा अधिक किंवा त्वचा जर कॅन्सरने अफेक्टेड असेल किंवा चेस्टवॉल इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा तुमच्या काखेत जर गाठ आलेली असेल, काखेत जर तुमच्या ज्याला लिम्फनोड म्हणतात, तर एक लिम्फनोड जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला रेडिओथेरपीची आवश्यकता आहे. परंतु ज्या पेशंटला पहिले ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट मिळाली आहे पण रेडिओथेरपी नाही मिळाली आणि त्यांना आजार परत आलाय, तर मात्र सेकंड टाइम त्यांना रेडिओथेरपी घेणं आवश्यक आहे. आणि शिवाय रेडिओथेरपीचा अजून रोल म्हणजे
ज्याला आपण पॅलिएटिव्ह रेडिओथेरपी म्हणतो, जी आता एक नवीन जी बऱ्याच पूर्वीपासून कन्सेप्ट आहे, जी पेशंटला फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटसाठी रेडिओथेरपी देण्यात येते. ज्यावेळेस पेशंटला आजार पसरलेला असतो आणि गाठ आपण काढू शकत नाही, त्यावेळेस जर आणि पेशंटला गाठीतून जर ब्लिडिंग होत असेल की ज्याच्यामुळे आणि किंवा सिव्हिअर पेन होत असेल, तर मात्र एक पॅलिएशनसाठी आपण 1 किंवा 2 रेडिएशन फक्त पॅलिएटिव्ह रेडिओथेरपी म्हणून त्या पेशंटची ब्लिडिंग थांबवण्यासाठी वगैरे देऊ शकतो. परंतु ज्या पेशंटला आपण आजार बरा होण्यासाठी रेडिओथेरपी देतो त्यांना ती मात्र सोमवार ते शुक्रवार रोज आपण सांगितली तशी ती 5 ते 6 आठवड्याची ट्रीटमेंट डेली घ्यावी लागते. नक्कीच. तसंच डॉक्टर, पहिल्यांदाच आपण म्हटलं की अनुवंशिकता जास्त असते ह्या रोगामध्ये, तर अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी काय आपण करू शकतो? पहिला आपण हे बघून घेऊया की अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय. आता अशा जीन्स आयडेंटिफाय झाल्या आहेत ज्याच्यामुळे अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्यांचं नाव आहे BRCA1, BRCA2, PTEN, P53. अशा बऱ्याचशा जीन्स आता आयडेंटिफाय झाल्या आहेत, ज्या जर आपल्या पेशंटमध्ये असल्या तर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. इनफॅक्ट BRCA1 जीन म्युटेशन असलं तर पेशंटला पूर्ण लाईफमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता 80 ते 85% आहे. म्हणजे ही खूप मोठी पर्सेंटेज आहे की ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. त्याचबरोबर BRCA2 आणि BRCA1 यांच्याबरोबर दुसरेही कॅन्सर होऊ शकतात, म्हणजे ओव्हरी कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर, पॅनक्रियास कॅन्सर म्हणजे स्वादुपिंडाचं कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, कोलोन कॅन्सर, हे सगळे कॅन्सर त्या जीन्स बरोबर असोसिएटेड आहेत. तर आताच आपण थोड्या दिवसांपूर्वी पाहिलं अँजेलिना जोलीनी तिचे दोन्ही ब्रेस्टचं ऑपरेशन करून काढून टाकले. तिने एक विशिष्ट प्रकारचं ऑपरेशन केलं ज्याला म्हणतात स्किन स्पेअरिंग मॅस्टेक्टॉमी. याच्यामध्ये आपण ब्रेस्ट काढतो पण त्याच्यावरची स्किन काढत नाही, कारण नंतर त्याच्यामध्ये सिलिकॉन इम्प्लांट्स वगैरे प्लास्टिक सर्जरी करून आपण ते ठेवू शकतो आणि शेप वगैरे मेंटेन राहतो. पण जे ब्रेस्ट कॅन्सर करण्याचा भाग आहे तो भाग आपण काढून टाकतो. तर हे जे जीन्स आहेत हे काही काही फॅमिलीजमध्ये कॉमन असतात. आपल्या देशामध्ये एवढं कॉमन नाहीये, पण जसं आता युरोपियन कंट्रीजमध्ये अश्केनाझी ज्यूज म्हणून फॅमिलीज असतात त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. तर ह्याला रोखण्यासाठी काय काय करता येतं अनुवंशिक कॅन्सर. तर एक तर जसं आता आपण बोललो बायोलॅटरल मॅस्टेक्टॉमी ज्याला म्हणतात रिस्ट्रिक्शन मॅस्टेक्टॉमी. याच्यामध्ये दोन्ही ब्रेस्ट कॅन्सर होण्यास काढून टाकले जातात जर तुम्हाला ते BRCA म्युटेशन असेल तर. त्याचबरोबर कारण ओव्हरीज कॅन्सर पण होतात आणि बायोलॅटरल सॅल्पिंगो ओव्हरेक्टॉमी हे एक प्रोसिजर करता येतं ज्याच्यामध्ये दोन्ही अंडाशयही काढून टाकली जातात, ज्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कमी करता येते. त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर्स. त्याच्यामध्ये टॅमॉक्सिफेन, रेलॉक्सिफेन आणि एक्सिमिस्टेन अशी औषधं आहेत ज्यांचं सेवन कॅन्सर होण्याच्या आधीच, हे सगळं आपण कॅन्सर होण्याच्या आधीच करतोय सो दॅट पुढे जाऊन तो कॅन्सर आपल्याला नाही. वजन कमी ठेवणे, दारूची सेवन नाही करणे आणि थोडं डाएटवरती कंट्रोल. फॅटी फूड्स मध्ये आपण बघतो की ब्रेस्ट कॅन्सर एक पॉझिटिव्ह आहे. हॉर्मोनल थेरपी मध्ये आपण सिलेक्टिव्ह राहायला पाहिजे. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत ज्याच्यानी ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करता येतो, एस्पेशली त्या लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये अनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा चान्स जास्त आहे. तर हे सगळे मेथड्स आहेत, थोडक्यात उपाय करता येऊ शकतात हे टाळण्यासाठी. परंतु त्याच्याबरोबरच स्क्रीनिंगचा त्यामुळेच तर रोल आलाय की ज्या पेशंट जास्त रिस्क फॅक्टर आहेत ज्यांच्यामध्ये की त्यांना स्क्रीनिंग आवश्यक आहे. तसं डॉक्टर विकास, हार्मोनल थेरपी म्हणजे नेमकं काय आहे? ज्याप्रमाणे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की हा एक जो हार्मोनचा स्त्रीच्या बिंदूतून जे इस्ट्रोजन सिक्रेट होतं त्याच्यामुळे हा कॅन्सर होत असतो, जो हार्मोनल ट्रीटमेंट असते. त्यामुळे शरीरात कुठेही हा कॅन्सर पसरेल तेव्हा तो हार्मोन त्याला वाढवण्याचं काम करत असतो. तर मग ह्या पेशींना जर आपण रोखण्यासाठी या हार्मोनचं त्या पेशींवरती ऍक्ट नाही होऊ दिलं तर त्यांचं प्रॉलिफरेशन आणि त्या पेशी वाढणार नाही. तर त्याच्यासाठीच ती हार्मोनल थेरपी असते की जी इस्ट्रोजनला ऍक्शन होण्यापासून ब्लॉक करते. त्याला 2 टाईपचे ड्रग्स असतात. टॅमॉक्सिफेन ज्याला आम्ही म्हणतो, जे प्रीमिनोपॉझल वुमन्स मध्ये वापरतात, ज्यांच्यात मासिक पाळी बंद झाली नाही त्यांच्यामध्ये हे वापरण्यात येतात. कारण ते जो टॅमॉक्सिफेन आहे ते दोन्ही बिजांडावर आणि बाजूच्या पेरिफेरी पेशीवर लागतो. दुसरे जे अरोमॅटेज इनिबिटर. नक्कीच थोडक्यात आता आधुनिक उपचार पद्धती खूपच आलेल्या आहेत आणि ह्यामुळे कुठेतरी ब्रेस्ट कॅन्सर सारख्या रोगा म्हणजे आजाराला आपण टाळू शकतोय. नक्कीच डॉक्टर तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.